स्पर्धा आहे. यात 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे, अजून 42 किलोमीटर धावणे, हे तिन्ही गोष्टी असतात. अजून या गोष्टींना तुम्हाला 17 तासात फिनिश करावं लागतं. या रेससाठी मी 6 महिन्या अगोदर रजिस्टर केलं होतं मेमध्ये. मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी वेळ पण करायला आवडतं. मी माझ्या 17व्या वाढदिवशी पण 21 तासच विदाऊट एनी रेस पाहिलं की आयरनमॅन ही रेस होता ऑस्ट्रेलियात. तर मी पटकनच या रेससाठी रजिस्टर करून दिलं. अजून हा एक चॅलेंज होता माझ्यासाठी की मला 6 महिन्यात याची जी ट्रेनिंग असते, ज्यात तुम्हाला एका आठवड्यात 20 ते 22 तास ट्रेनिंग करायची असते, ज्यात स्विमिंग, सायकलिंग, रनिंग प्लस तुमचं डाएट, न्यूट्रिशन, रिकव्हरी, रेस्ट हे सगळं येतं. मोटिवेशन, कन्सिस्टन्सी सगळं. तर या रेससाठी मी ट्रेनिंग केली 6 महिने. अजून खूप छान टायमिंगमध्ये 14 तास 14 मिनिटं 40 सेकंदात ही रेस फिनिश केली. खूप छान वाटतं. ती ओझॉन लेअर आहे ती नाही, अजून तिकडे UV रेसचा जो पर्सेंटेज आहे तो जास्त आहे. म्हणून ऑस्ट्रेलियात तेव्हा समर होता, अजून भारतात पाऊसही होता जेव्हा मी ट्रेनिंग केली होती. समरही होता, विंटरही होता. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियात मी याच्या आधी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केलेला आहे. अजून मी मनालीला राहतो 3 महिने एका वर्षात. जेव्हा मी 2 वर्षाचा होतो तेव्हापासून. तर माझी बॉडी चांगली ॲक्लमटाईज होऊन जाते हाय अल्टिट्यूडला किंवा जेव्हाही तापमान बदलतो. तर म्हणून ऑस्ट्रेलियाला जाऊन मला इतका काही ॲक्लमटाईज झाली. आता ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रॅथलॉन जो असतो मी त्याची आता तयारी करत आहे. मी आजही ट्रेनिंग करून आलेलो आहे. मला 15 दिवस झालेलं आहे ट्रेनिंग सुरू करून. अजून ऑलिम्पिक्स जे आहे 2028 मध्ये आहे, माझा तोच मेन गोल आहे. जेव्हा माझे शेवटचे 2 किलोमीटर राहिले होते, माझ्या आईने मला भारतातला झेंडा दिला. तर मला आता हा झेंडाच तुला ताकद देणार पूर्ण रेस फिनिश करायला. मी फिजिकली तिकडे प्रेझेंट नव्हता, अजून मला काहीच कळेना. अजून जेव्हा मी रेस फिनिश केली तेव्हा पण मला ऐकून आलं की त्यांनी काय म्हटलं. मी फक्त स्वतःला म्हणत होतो की तू हॅपी बर्थडे म्हटलं स्वतःला सगळ्यात आधी. तर अजून म्हटलं की छान केलं तू, आयरनमॅन फिनिश केलं तू. 6 महिने जितकी पण ट्रेनिंग केली, जितकं पण तू रडला, जितकं पण तू सॅक्रिफाईस केलं, सगळं तुझं एव्हरीथिंग इज वर्थ इट.